हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. तर आता मी आणि चिंतन दादा आपला निघालो आहे गोठ्याकडे आपल्या. आपण खूप लांबून एक बैल उतरला आहे. चला त्याला भेटूया, तुम्हाला दाखवतो मी. व्हिडिओचा थंबनेल तर तुम्ही बघितला असेल. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे आपल्या गोठ्यामध्ये. राणा बैला बघा मस्त खातो तो. झाले 3 दिवस त्याला आता बाहेर ना काढला आम्ही. बघूया त्याला काढूया बाहेर, एक राऊंडला नेऊया आपण. व्यायाम पण होईल जरा त्याचा. माशांनी पूर्ण त्रास दिले बैलांना. बघू आता, तुम्ही करायला सांगितली मी गोंद्याला, करेल लो. पिस्तूल बघा, पिस्तूल. तर मित्रांनो, समोरच तुम्ही पाहू शकता आपला तेजा, नगर किंग तेजा भाई. खूप करंट आहे बैलाला मित्रांनो. मी गेलेलो त्याला हात लावायला, पण बाबा तो हात पण लावून देत नाही. तर डेंजर आहे, खूप गती आहे मित्रांनो याला. आतून डावीने आतून पळतो बैल. छोटा राणा आणि आपल्या तेजाबाईचं नाव सोडलं आहे आपण. अजून काही जोड झाला तर नाही आपल्याला. बघू, जोड नाही झाला तर 3 फेऱ्याला पळूया गाडी आपली. आपल्या चिंतन दादाने मस्त सेवा करत घेतली आहे पिस्तूलची आपल्या. पिस्तूल बिचारा सर्वांचा लाटका बैल आहे. जो कोणी तो लगेच त्याला चोरायला चालू करतो. तर मित्रांनो, चला आता आपण काढूया आपल्या राणाला बाहेर. बिचारा कंटाळल्यासारखा झाला आहे गोठ्यामध्ये राहून राहून. बाहेर काढल्यावर जरा बरातली वाटली त्याला. खुल्ला होऊन जाईल बैल अख्खा. बॉडी जरा खुल्ली होऊन जाईल त्याची. त्याला नेऊया आता थोड्या वेळात ग्राउंडमध्ये आपल्या. जरा व्यायाम घेऊया त्याचा. 3-4 दिवस झाले बैल गोठ्यामध्येच होता. पावसाने तर पूर्ण वाट लावली आहे मुंबईमध्ये. तरी पूर्ण चिखल झालेला. आता जरा सुकलं आहे म्हणून काढलं आहे जरा बाहेर त्याला. पहिलं याद झालं बघ. खाऊन घेतलं थांब जरा. चलतो बरं. तर मित्रांनो, आता आपण काढलंय राणाला आपल्या बाहेर. आता ग्राउंड तर आपल्या 5 मिनिटावर आहे. आपल्या बैलाला चालायचं म्हणजे उभा कंटाळा येतो. जागे उभा राहतो मित्रांनो तो पण, असा आळशी आहे. तर चला जाऊया आता हळू. तर मित्रांनो, मला खूप जण बोलत होते, काय या बैलांच्या मागे लागलेला असतो, कशाला ते जाऊ, ते सोडून दे ना त्यांचा. त्यांना मला एकच सांगायचं आहे, बैल हे शंकराचे नंदी आहेत आणि त्यांची आम्ही सेवा करतो. बैलगाडा शर्यती मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील चाललेली परंपरा आहे. ती आम्ही टिकवण्याचं काम करतो आहे. आणि काही जण येऊन बोलतील, काय तुम्ही या बैलांच्या मागे लागता, शर्यतींच्या मागे लागता. ज्यांना काही नॉलेज नसतो शर्यतींचा, जे कधी आले पण नाही शर्यतींना, तेच बोलतात. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्याला वाईट फक्त कोण बोलतात, ज्यांनी कधी बैलाचा कासरा हातात नसेल पकडला, तेच येऊन आपल्याची नादी लागतील आणि आपल्याला ट्रोल करणार, आपल्याला वाईट काय ना काय बोलणार, बैलांना त्रास देता, हे करता ते करता. कधी येऊन बघा आमचं बैलावर आमचं किती प्रेम आहे आणि त्या बैलाचा आमच्यावर किती प्रेम आहे. तेव्हा तुम्हाला समजेल बैलाचा आणि त्याच्या मालकाचा एकामेकावर किती प्रेम आहे. तर मित्रांनो, मला एकच संदेश द्यायचा आहे, तुम्ही काय यांच्या नादी लागू नका. फुकट आपला टाईम वेस्ट करून घेऊ नका. या लोकांना काही कामधंदे नाही आहेत. फुकट घरात बसून कमेंट करत राहणार. आणि अशा लोकांना मला एकच संदेश द्यायचा आहे, सुधरून जा मित्रांनो. असं करून काही भेटणार नाही आहे तुम्हाला.
चांगलं होतो आणि वाईटच होतो. तर मित्रांनो, तुमचा या गोष्टीवर काय विचार आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही मला. तर चला जाऊया आपण पुढे. तर मित्रांनो, आता आपला राणा भाई तर दमला आहे. पोचलो आहे आम्ही आता कसं तरी ग्राउंडवर आपल्या. बघा आता फक्त त्याची मजा बघा तुम्ही. फुल मस्ती करणार तो आता आम्ही पोचलो ग्राउंडवर. तरी माश्या काय त्याचा त्रास द्यायला तर सोडत नाही आहेत. बघू त्याला जरा काहीतरी करूया आयडिया आपण. आता राणा भाई होतो होईल चालू उकरायला. राणा 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 राणा. वाघाचा वय झालंय तरी पण बघा कसा किती फ्लेक्सिबल आहे बैल आपला. बादशासारखा मस्त उकरतोय पाय खालती ठेवून. माश्या काय तर पिशा सोडत नाही आहे मित्रांनो. काही उपाय असेल तुम्ही सांगा मला, करून बघूया आपण. त्या माशांचं तर काय करायला लागेल बंदोबस्त. राणाची मस्ती झाली सुरू. आता राणा काय आपला शांत बसणार नाही आता. आता सध्या तरी पाऊस पडेल काय त्याची गॅरंटी नाही आहे. तरी बघूया काहीतरी नियोजन करून ठेवूया आपण. समजा पाऊस नाही पडला तर जाऊया 100% मैदानाला. मैदानाची अपडेट देत राहील मित्रांनो तुम्हाला मी. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्ही. गवत तर मस्त बघा प्रेमाने खातोय बैल आपला. गवत खायची खूप आवड आहे त्याला आधीपासूनच. जेव्हापासून लहान होतं तेव्हापासून त्याला आवड आहे गवत खायची. जास्ती तर आम्ही काय टाकत नाही त्याला. मी तर पोट फुकतो बैलाचा बिचाऱ्याचा. आणि चालायला कंटाळा करतो लगेच बैल. तर मित्रांनो, आता बादशाह आपला बघा कसा उभा आहे. बिचाराला त्रास होतो या माशांचा. थोडं सांगितलं त्याला माशा साफ करायला. आपण पण करूया. बिचारा बैल त्रास झाला आहे बैलाला पूर्ण माशांच्या मुले. काहीतरी उपाय करायला लागेल याचा या माशांचा. आपला गोठा ॲक्च्युली आहे खाडीच्या कडेला, त्याच्यामुळे या माशा येतात इकडे आपल्या गोठ्याकडे. तर मित्रांनो, काहीतरी सांगा उपाय काय असेल तर तुमच्याकडे. त्याला पण बिचारला समजतो बघा आपला मालक किती सेवा करतो आपली. एवढा मारणारा बैल शांत बसलाय बघा कसा. मित्रांनो, मी माझ्या लाईफमध्ये एक नोटीस केलं आहे. किती पण मारणारा बैल असो, एकदा तुम्ही जी सेवा करायला चालू कराल, एकदा त्याला समजला की हा माणूस चांगला आहे, आपली सेवा करतोय, तुमच्या गोठ्यावर त्यांनी आवाज जरी ऐकला तरी तो उभा राहणार तुमच्यासाठी. एवढं तो प्रेम करेल तुमच्यावर. राणा. तर मित्रांनो, आता राणाला जरा धावूया 1 मिनिट. राणा राणा चल पाठच्या हक्कल त्याला.
मग तो नाही थकणार, तो नाही थकणार रे, आपल्याला थकविल तो. तर रानाची आता मस्ती झाली पूर्ण एकदा सुरू. आता काही जास्ती मस्ती करणार नाही, दमलाय तो आता. बघू त्याला नेऊया आता आरामात आरामात हलू हलू आपल्या गोठ्याकडे. चल 2 मिनटं जरा थांबून निघूया आपण पण. गोठ्याकडे जाऊन मस्त जरा आता पुसूया. आंघोळ तर करू शकत नाही त्याची, फुकट बिचाराला ताप चढायचा या पावसामुळे. पावसामुळे बाबा काय सांगू शकत नाही. बैलांची खूप काळजी घ्यायला लागते पावसामुळे. बैलांचं तर जास्ती काही नाही, पण वासरांची खूप काळजी घ्यायला लागते. थोडा जरी पावसात भिजले की लगेच ताप चढतो त्यांना. तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहे तिघं रानाला घेऊन मस्त आता गोठ्यावर. बिचारा आता दमला तो पण. जरा बरा वाटला त्याला पण, खुल्ला खुल्ला झाला. तर 3 दिवस गोठ्यातच बांधून होता तो. या चिखलाने तर मस्त वाटच लावली आपल्या चपलीची पण. तर आता गोठ्यावर जाऊनच धुऊया तिला. असंच चालत जायला लागेल आता आम्हाला, चप्पल हातात पकडून. तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय गाईज, टेक केअर.